या महाशिवरात्रीला फक्त उपवास करू नका, तर त्यामागचं महत्त्व जाणून घ्या. आयुर्वेदिक दृष्ट्या, सायंटिफिक, शारीरिक, मानसिक आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने. उपवासचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजेच देवाच्या जवळ राहणे. किंवा इथे आपण असंही घेऊ शकतो की स्वतः जवळ राहणे किंवा त्या अदृश्य शक्तीच्या जवळ राहणे, एनर्जी जवळ राहणे, युनिवर्स जवळ राहणे. ज्याला जे वाटतंय ते तसा आपण अर्थ याचा घेऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. महाशिवरात्र, तर इथे रात्र हा शब्द का आलेला आहे? तर रात्री वातावरण हे शांत असतं. आपण जो काही ध्यान, जप, ओंकार साधना करू त्याचा इफेक्ट हा आपल्याला अगदी लवकर दिसून येतो. त्याचप्रमाणे आपण महाशिवरात्रीला दिवसभर उपवास केलेला असतो. यामुळे आपलं शरीर सुद्धा हे हलकं झालेलं असतं आणि त्यामुळे आपण जी काही साधना करू त्याचा उपयोग हा लवकर दिसून येतो किंवा ती साधना खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणजेच आपलं मन हे लवकर स्थिर होतं आणि मेडिटेशन हे चांगल्या पद्धतीने होतं. आयुर्वेदानुसार हा काळ खूप महत्वाचा असतो. म्हणजेच हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असतो. म्हणजे हेमंत, शिशिर हे थंडीचे ऋतू संपून वसंत, ग्रीष्म हे उन्हाळ्याचे ऋतू सुरू होत असतात. म्हणजेच याला ऋतुसंधी काल असं म्हणतात. जसं वातावरणात हे बदल होतात ते बदल आपल्या शरीरामध्ये पण होत असतात. म्हणजेच आपलं शरीर हे ते बदल कुठेतरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतं. हिवाळ्यामध्ये कफदोष हा साठलेला असतो आणि वसंत ऋतू जसा सुरू होतो, म्हणजेच उन्हाळा, गरमी जशी सुरू होते, तसा हा कफ द्रव व्हायला लागतो, म्हणजे पातळ व्हायला लागतो. आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये जडपणा, आळस किंवा आमदोष तयार होण्याची शक्यता ही जास्त असते. आणि हे सगळं टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगून ठेवलंय तर लंघन म्हणजेच उपवास, लघु हलका आहार, आणि याच काळामध्ये येते ती महाशिवरात्र. म्हणजेच आयुर्वेदिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्टीने एक परिपूर्ण दिवस. तर आता उपवास केल्याने होतं काय? आयुर्वेदात सांगून ठेवलेलं आहे लंघनम परमौषधम. ऑटोफॅजी हा शब्द तुम्हाला तर माहीतच असेल. म्हणजेच 12 ते 16 तास जेव्हा आपण अन्न घेत नाही किंवा कडकडीत उपवास जेव्हा करतो तेव्हा आपल्या शरीराची सफाई सुरू होते. म्हणजेच आपल्या जुन्या ज्या सेल्स असतात, पेशी असतात, त्यांची सफाई होते. म्हणजेच त्या शरीराबाहेर टाकण्याची प्रोसेस ही सुरू होते. इन्फ्लमेशन कमी होतं, मेटाबॉलिझम रिसेट होतं, फॅट बर्निंग, गट हिलिंग हे सुरू होतं. सर्कॅडियन रिदम म्हणजेच आपलं बॉडी क्लॉक हे रिसेट होतं. ध्यान, जप केल्याने रिदमिक ब्रीदिंग होतं. स्ट्रेस हॉर्मोन्स हे कमी होतात. हार्ट रेट, बीपी स्थिर होतं. एन्झायटी कमी होते आणि आपली पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम हे सक्रिय होते. मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थैर्य मिळतं. म्हणजेच ओव्हरऑल सेल डिटॉक्स, ब्रेन कामनेस, मेटाबॉलिक रिसेट आणि हॉर्मोनल बॅलन्स हे आपल्याला यातून मिळतं. म्हणजेच आपण म्हणू शकतो की उपवास हा शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक असा नैसर्गिक रिसेट आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, महाशिवरात्रीला काय खाल्लं पाहिजे? लघु, उष्ण आणि सात्विक आहार. उकडलेले रताळे, वरई, दाण्याची आमटी, तूप, राजगिरा लाडू किंवा राजगिऱ्याची भाकरी हे अतिशय चांगलं, पचायला हलकं आणि ह्यानी काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. दिवसभर गरम पाणी, गरम दूध, तूप हे कॉम्बिनेशन किंवा केळी, खजूर, दूध याचा मिल्कशेक यांनी सुद्धा तुमच्या पोटाला अजिबात काहीही त्रास होणार नाही. फळांमध्ये तुम्ही केळी, पपई, डाळिंब, चिक्कू, पेरू ही फळं तुम्ही खाऊ शकता. शक्यतो आंबट फळं ही टाळली गेली पाहिजे. त्यामध्ये संत्री, मोसंबी, अननस या आंबट फळांनी ऍसिडिटी वाढण्याची शक्यता नक्कीच असते. तर अशा प्रकारच्या आहाराने तुमचं पचन बिघडत नाही, शरीर हलकं राहतं, कफ वाढत नाही आणि तुमची ऊर्जा सुद्धा टिकून राहते. उपवासामध्ये कोणते पदार्थ हे टाळले पाहिजेत? जड, कफवर्धक आणि आम निर्माण करणारे पदार्थ नाही खायचे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे तळलेले आणि तेलकट पदार्थ. साबुदाणा वडा, बटाटा चिप्स, तळलेले शेंगदाणे किंवा कुठलेही तळलेले पदार्थ हे उपवासाच्या दिवशी टाळले पाहिजेत. जड पदार्थ सुद्धा टाळले पाहिजेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं साबुदाणा खिचडी, बटाटा उकडलेला, त्याचप्रमाणे ज्यामध्ये जास्त साखर आहे असे गोड पदार्थ हे टाळले पाहिजेत. उत्तेजक पेय सुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत. यामध्ये विशेषतः येतात ते म्हणजे चहा आणि कॉफी. थंड पेय सुद्धा तुम्हाला उपवासाच्या दिवशी हे टाळायचे आहेत. यामध्ये थंड दूध सुद्धा येऊ शकतं. दही, आईस्क्रीम किंवा पॅक ज्यूस
सुद्धा टाळायचे आहेत. अशा प्रकारे या महाशिवरात्रीला योग्य आहार घ्या, मेडिटेशन, जप, साधना करा आणि तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक बदल हे नक्की अनुभवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.